महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। देशाच्या राष्ट्रीय अस्मितेशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे। केंद्र सरकार वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला राष्ट्रगीत जनगण मन प्रमाणेच कायदेशीर संरक्षण देण्यासाठी पावले उचलत आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रीय गौरव अपमान निवारण सुधारणा विधेयक 2026 सादर केले जाणार आहे। या विधेयकानुसार वंदे मातरमचा जाणीवपूर्वक अपमान करणे किंवा ते गाताना अथवा वाजत असताना गोंधळ निर्माण करणे हा फौजदारी गुन्हा ठरणार आहे। या गुन्ह्यासाठी दोषी आढळल्यास 3 वर्षापर्यंतचा तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। सध्या राष्ट्रध्वज, भारतीय संविधान आणि राष्ट्रगीत जनगण मन यांनाच कायदेशीर संरक्षण आहे। आता मात्र वंदे मातरमलाही त्याच श्रेणीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे। महत्त्वाची बाब म्हणजे हा कायदा वंदे मातरम गाणे सक्तीचे करण्यासाठी नसून त्याचा अपमान रोखण्यासाठी आणला जात आहे। या निर्णयावर तुमचे काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जय हिंद, वंदे मातरम। ही माहिती प्रत्यक्षात मंजूर झालेल्या कायद्याऐवजी प्रस्तावित विधेयकावर आधारित आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी महाराष्ट्र सुपरफास्ट चॅनेलला लाईक करा, पाहत राहा आणि अर्थात सबस्क्राइबही करा। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।